ग्रामीण महिलांनी स्थानिक उद्योग आणि गृहउद्योगमध्ये मोठे योगदान दिले आहे. पापड, लोणची, अगरबत्ती आणि हाताने तयार केलेल्या वस्तू यांसारख्या उद्योगांद्वारे महिलांना घरबसल्या रोजगार मिळतो. अशा उत्पादनांना स्थानिक बाजारपेठा मिळाल्याने त्यांचे आर्थिक स्वावलंब वाढते. आधुनिक काळात ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून महिलांचे उत्पादन देशभरात पोहोचले असल्याने त्यांच्या कामाला अधिक चांगली बाजारपेठ मिळते. शेतीमध्ये ग्रामीण महिलांचे योगदान खूप मोठे आहे. पेरणी, निंदणी, कापणी यांसारख्या शेताच्या कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन अशा शेतीपूरक व्यवसायांद्वारे त्या कुटुंबाचा आर्थिक आधार बनतात. महिलांच्या कष्टामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळते. त्यामुळे शेतीसाठी महिलांना अधिक सुविधा, मदत आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या सगळ्या प्रयत्नांमुळे ग्रामीण महिलांना सशक्त बनवून त्यांचा आणि देशाचा विकास वेगाने होऊ शकतो. ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्यास त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान उंचावेल. महिलांना शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध केल्याने त्या आत्मनिर्भर होतात आणि समाजात त्यांचा सन्मान मिळतो. त्यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वयंसेवी गट हे ग्रामीण महिलांना आर्थिक प्रगतीसाठी प्रभावी साधन ठरले आहे. अशा गटांद्वारे महिला एकत्र येऊन बचत करतात, कर्ज घेतात आणि छोटे व्यवसाय सुरू करतात. शिवणकाम, शेतीपूरक व्यवसाय, हस्तकला आणि विविध कौशल्य विकास कार्यक्रमात भाग घेऊन महिलांचे उत्पन्न वाढते. शासनाकडून महिलांसाठी विशेष योजना राबवून त्यांना अनुदान आणि प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व.